श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची जादू या व्हिडिओमधून बघणार आहोत. एका गोष्टीच्या संदर्भात एक मुलगा होता 14 वर्षाचा. तो $1पेक्षाही कमी कमवत होता आणि त्याच्या कुटुंबावर $1,40,000 कर्ज होते. हे कर्ज खूप जास्त होते. 3-4 भाऊ बहीण, एक गरीब कुटुंब होतं. त्याचे वडील काही फारसे कमवत नव्हते. भारतीय संस्कृतीमध्ये असं होत नाही की मुलाला 14-15 वर्षामध्येच कामाला जावं लागतं बाहेर. पण पाश्चात्य संस्कृतीमध्ये 14-15 वर्षाच्या मुलांना बाहेर पडून कमवण्याची गरज लागते. कमवायला लागतात ती मुलं. या मुलाचं सुद्धा असंच होतं. त्याचं कर्ज त्याला फेडायचं होतं. खूप पैसा कमवायचा होता. या सगळ्यात तो मोठा भाऊ होता. तो 14 वर्षाचा मुलगा समुद्रकिनारी बसून खूप विचार करत होता की मी काय करू, कसे पैसे जमा करू. त्याच्याजवळून एक माणूस चालला होता. त्याने त्या मुलाला पाहिलं. एवढा छोटा मुलगा काय बरं एवढा विचार करत असेल. त्या माणसाने त्या मुलाला विचारले, काय विचार करतोयस तू बाळा? 14 वर्षाचा तो मुलगा जसंच्या तसं सगळं त्या व्यक्तीला सांगू लागला. माझ्या कुटुंबावर खूप कर्ज आहे. मला ते कर्ज फेडायचं आहे. माझे भाऊ बहीण गरीब आहेत. त्यांना सुद्धा मोठं करायचं आहे. ते लहान आहेत. आता ते मी कमवतोय ते सुद्धा खाण्यापिण्यासाठीच खर्च होत आहेत. त्या व्यक्तीने खिशातून एक कार्ड काढलं आणि त्या मुलाला दिलं. त्यावर असं काही लिहिलं होतं की ते पाहून तो मुलगा विचारात पडला. त्याने त्या व्यक्तीला विचारलं, ह्याचं मी काय करू? त्या व्यक्तीने सांगितले की हे कार्ड तू तुझ्या खिशामध्ये ठेव. त्या कार्डवर असं लिहिलं होतं की 1,50,000 ची रक्कम मला मिळाली, जी त्याच्या कर्जापेक्षा थोडी जास्त होती. त्या व्यक्तीने की हे कार्ड तू कायम आपल्या पॉकेटमध्ये ठेव. मुलाने ते कार्ड पाहिलं आणि त्याला विचारलं, माझ्याकडे तर हे पैसे आलेच नाहीत. मग मी का धन्यवाद देऊ आणि का खुश होऊ? तो व्यक्ती म्हणाला, तू त्याचा विचार नको करूस. तू फक्त हे कार्ड तुझ्या पॉकेटमध्ये कायम ठेव. त्यानंतर 1 वर्षांनी त्या मुलाला जवळजवळ त्याच्या कर्जापेक्षा जास्त रक्कम मिळाली. तो कर्ज फेडून खुश होता. तेव्हा त्या मुलाच्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन आले. त्याने विचार केला की असं काहीतरी आहे जे आपल्या विचाराप्रमाणे काम करतं. त्या मुलाचं नाव होतं बॉब प्रॉक्टर. हे तेच बॉब प्रॉक्टर आहेत ज्यांचं द सिक्रेट या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर नाव आहे. पण जेव्हा ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जीवन जगत होते तेव्हा त्यांच्याकडे द सिक्रेट हे पुस्तक नव्हतं. जेव्हा आपण त्यांचे व्हिडिओ पाहतो तेव्हा त्यांच्या हातामध्ये एक बुक दिसतं. त्या पुस्तकाचं नाव आहे विचार करा आणि श्रीमंत व्हा. विचार करा आणि श्रीमंत व्हा. थिंक अँड ग्रो रिच. म्हणूनच तुम्हाला सुद्धा तेच करायचं आहे जे डॉक्टर बॉब प्रॉक्टर यांनी केलं. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे नेमकी तीच गोष्ट एका कार्डवर लिहून ते कार्ड आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं. जेव्हा तुमचा हात त्या पॉकेटला लागेल तेव्हा त्याची एनर्जी तुमच्या अवचेतन मेंदूकडे वारंवार जात राहील आणि तुमच्याकडे पैसा आकर्षित होत राहील. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.